So welcome friends. Now we have to study the next part of genetics, starting with the monohybrid cross. Okay. So this monohybrid cross is defined as the cross performed between two parents which differs in single pair of contrasting character. Okay, so Mendel started his experiment by selecting one character at each time, that is a single pair. So monohybrid cross is a cross which is performed between two parents. The parents are definitely two pea plants ज्या काही वेगवेगळ्या व्हेरायटीज मेंडेलने सिलेक्ट केलेल्या होत्या, या वेगवेगळ्या व्हेरायटीज पैकी मेंडेलने दोन व्हेरायटीज, एकाला सिलेक्ट केलं ॲज अ मेल पॅरेंट आणि दुसऱ्या व्हेरायटीला त्याने सिलेक्ट केलं ॲज अ फिमेल पॅरेंट. सो दीज टू टाइप ऑफ पी प्लांट बिलॉंगिंग टू टू डिफरंट टाइप ऑफ व्हेरायटीज. यापैकी एका पी प्लांटला मेंडेलने सिलेक्ट केलं ॲज अ मेल प्लांट and second plant was selected as a female plant. Okay, and here the female plant is emasculated plant. Emasculated, the anthers are removed. हे आपण लास्ट व्हिडिओ लेक्चर मध्ये पाहिलं होतं की इमॅस्क्युलेशन ची टेक्निक या जागी मेंडेलनी यूज केलेली आहे. मग जे काही दोन वेगवेगळे पॅरेंट मेंडेलनी त्याच्या पहिल्या एक्सपेरिमेंट मध्ये सिलेक्ट केले, हे दोन्हीही पॅरेंट ज्या काही व्हेरायटीज त्यांनी ऑब्टेन केलेल्या आहेत, या व्हेरायटीज पैकी एकाला त्यांनी सिलेक्ट केलं ॲज अ मेल पॅरेंट, दुसऱ्याला त्यांनी सिलेक्ट केलं ॲज अ फिमेल पॅरेंट. अँड फिमेल पॅरेंट वॉज इमॅस्क्युलेटेड, दॅट इज विदाउट anthers. या पर्टिक्युलर फ्लॉवर मधून त्या प्लांट मध्ये मेंडेलनी जेवढे काही अँथर्स प्रेझेंट आहे, बिफोर देअर मॅच्युरेशन दे वेअर रिमूव्ड मेकॅनिकली. द प्रोसेस कॉल्ड ॲज इमॅस्क्युलेशन. आता इथे जेवढे काही क्रॉसेस मेंडेलनी परफॉर्म केले, वी नो दॅट मेंडेल सिलेक्टेड 7 pair of contrasting character. मेंडेलने 7 वेगवेगळे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर सिलेक्ट केले होते आणि या 7 पैकी त्याने जो पहिला एक्सपेरिमेंट परफॉर्म केला, हा मोनोहायब्रिड क्रॉस परफॉर्म केला. ही सिलेक्ट वन कॅरेक्टर ॲट अ टाइम. म्हणजे मेंडेलने एकाच वेळेस सातहीच्या सातही कॅरेक्टरचं इनहेरिटन्स स्टडी केलं नाही. मेंडेलने एक डिफरंट अप्रोच फॉलो केला. त्या अप्रोच मध्ये त्यांनी वेगवेगळे एक्सपेरिमेंट परफॉर्म केले. मग पहिला जो एक्सपेरिमेंट आहे मोनोहायब्रिड क्रॉस, या मोनोहायब्रिड क्रॉस मध्ये आउट ऑफ 7 पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर जे काही 7 त्यांनी सिलेक्ट केले होते, कोणते होते ते 7? seed color, then seed shape, again flower color,
flower position, then fruit color, fruit shape, and last one was the height of plant. मग हे जे 7 वेगवेगळ्या कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरच्या पेअर आहे, पहिल्या एक्सपेरिमेंट मध्ये मेंडेलनी एका वेळेस फक्त एकच पेअर सिलेक्ट केली कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरची टू स्टडी द इनहेरिटन्स. ठीक आहे, याचं इनहेरिटन्स स्टडी करण्यासाठी एका वेळेस फक्त एक. आणि हे जे सिलेक्ट केलेले 2 पी प्लांट आहेत जे पॅरेंटचं सिलेक्शन परफॉर्म केलं आहे इथे, द पॅरेंट वेअर होमोझायगस. आता इथे आपल्याकडे एक नवीन टर्म आलेली आहे, द टर्म होमोझायगस, किंवा याला दुसऱ्या भाषेत मेंडेलने डिस्क्राइब केलं होतं पॅरेंट्स वेअर ट्रू ब्रीडिंग. Now we have 2 new terms. The first one is homozygous and second one is true breeding. आता आधी सुरुवातीला हा पूर्ण क्रॉस मोनोहायब्रिड क्रॉस समजून घेण्याआधी आपल्याला या 2 टर्म समजून घ्यायच्या आहेत. द फर्स्ट टर्म इज द होमोझायगस अँड सेकंड वन इज द ट्रू ब्रीडिंग. या 2 वेगवेगळ्या टर्मचा मीनिंग काय आहे हे आपल्याला इथे पाहायचं आहे. मग मेंडेलनी जे काही 2 प्लांट सिलेक्ट केले, 2 व्हेरायटीज सिलेक्ट केल्या, द व्हेरायटीज वेअर ट्रू ब्रीडिंग व्हेरायटीज. आता ट्रू ब्रीडिंग म्हणजे काय आहे? द ट्रू ब्रीडिंग मीन्स मेंडेलनी एक व्हेरायटी सिलेक्ट केल्यानंतर एव्हरी व्हेरायटी वॉज टेस्टेड फॉर 7 to 8 जनरेशन. प्रत्येक व्हेरायटीला मेंडेलनी 7 ते 8 जनरेशन पर्यंत टेस्ट केलं, कारण पी प्लांट इज सेल्फ पॉलिनेटिंग प्लांट. हा सेल्फ पॉलिनेटिंग आहे, म्हणजे रिप्रोडक्शन मध्ये फक्त एकच पॅरेंट इन्व्हॉल्व आहे. आणि वी नो दॅट व्हेरेवर अ सिंगल पॅरेंट इज इन्व्हॉल्व्ड इन रिप्रोडक्शन, द प्रोजेनी इज कॉल्ड ॲज क्लोन. आणि अशा केसेस मध्ये व्हेरिएशन्स अपीअर होत नाही. Whenever a single parent is involved in case of reproduction, whether it is sexual or asexual method, it is not necessary that a single parent must involve in only a sexual type of reproduction. प्लांट मध्ये जे प्लांट सेल्फ पॉलिनेटिंग प्लांट आहेत अशा केसेस मध्ये रिप्रोडक्शन जे सेक्शुअल मेथडने होत आहे तिथे फक्त एक सिंगल पॅरेंट इन्वॉल्व असतो. ओके, सो फॉर धिस पर्टिक्युलर टर्म प्रोडक्शन ऑफ क्लोन्स कॅन बी प्रोड्यूस्ड बाय asexual as well as sexual method. And sexual methods best example the plants which are self pollinating plant. ज्या प्लांट मध्ये सेल्फ पॉलिनेशन ऑफर होत आहे अशा केसेस. मग हे सेल्फ पॉलिनेटिंग प्लांट असल्यामुळे मेंडेलनी याला 7 ते 8 जनरेशन पर्यंत ग्रो करून पाहिले. प्रत्येक व्हेरायटीच्या 7 ते 8 जनरेशन मेंडेलनी इथे टेस्ट केल्या. The variety was tested to determine the actual presence of character. कारण मेंडेलला जे कॅरेक्टर पाहिजे होतं हे प्युअर कॅरेक्टर पाहिजे होतं. ट्रू ब्रीडिंग यालाच म्हटलं जाते प्युअर ब्रीडिंग. प्युअर ब्रीडिंग मीन्स फॉर अ नंबर ऑफ जनरेशन, कितीतरी जनरेशन पर्यंत ग्रो केल्यानंतर, फॉर एक्झाम्पल इनिशियल पॅरेंट 1 पासून येणार सेकंड जनरेशन, फ्रॉम सेकंड जनरेशन टू थर्ड जनरेशन टू फोर्थ जनरेशन अँड सो ऑन. आता मेंडेलने जे कॅरेक्टर सिलेक्ट केलेले आहेत आपण 7 वेगवेगळ्या पेअर पाहिल्या. लाईक
फॉर एक्झाम्पल मेंडेल्स वॉन्ट टू सिलेक्ट अ कॅरेक्टर ऑफ टॉलनेस. हा ट्रेट त्याने सिलेक्ट केला, टॉलनेस फॉर हाईट ऑफ प्लांट. या प्लांटच्या हाईट साठी मेंडेलने सिलेक्ट केलेलं कॅरेक्टर टॉलनेस. मग ही जी पर्टिक्युलर व्हेरायटी आहे, धिस पर्टिक्युलर व्हेरायटी वॉज टेस्टेड फॉर नंबर ऑफ जनरेशन. आणि इथे प्रत्येक जनरेशन मध्ये द कॅरेक्टर ऑफ हाईट वॉज ऑब्झर्व. In each generation, if the character and the trait for that particular character, the character is high आणि त्याचा जो ट्रेट आहे, कारण दोन ट्रेट मेंडेलने सिलेक्ट केले होते, टॉलनेस आणि डॉर्फनेस इन केस ऑफ हाईट ऑफ प्लांट. सो इफ द कॅरेक्टर रिमेन्स सेम, द हाईट ऑफ प्लांट रिमेन्स टॉल इन ऑल द प्रोजेनी. तिथे जे काही प्रोजेनी मेंडेलला मिळणार सेल्फ पॉलिनेशन मध्ये, तिथे 100% विदाउट एनी एक्सेप्शन, एकही एक्सेप्शन न येता 100% प्रोजेनी फ्रॉम जनरेशन टू जनरेशन, लाईक फ्रॉम पॅरेंट टू फर्स्ट जनरेशन, फ्रॉम फर्स्ट जनरेशन टू सेकंड जनरेशन, सेकंड जनरेशन टू थर्ड जनरेशन. अशा मेंडेलने किती जनरेशन ग्रो केल्या? नियर अबाउट 7 to 8 जनरेशन. आणि या प्रत्येक जनरेशन मध्ये जेवढे काही नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल आहे प्रोजेनी मध्ये, या प्रत्येक इंडिव्हिज्युअल मध्ये कॅरेक्टर शुड रिमेन कॉन्स्टंट विदाउट एनी टाइप ऑफ व्हेरिएशन. तो जो कॅरेक्टर आहे, ते जे ट्रेट आहे, या कॅरेक्टर मध्ये आणि या ट्रेट मध्ये कोणत्याही प्रकारचं व्हेरिएशन न येता जे काही सिलेक्ट केलेलं कॅरेक्टर, जो काही सिलेक्ट केलेला ट्रेट आहे, हे कॅरेक्टर, हा ट्रेट 100% कॉन्स्टंट असायला पाहिजे विदाउट एनी टाइप ऑफ व्हेरिएशन. अशा केसमध्ये याला म्हटलं जाईल प्युअर ब्रीडिंग. मग मेंडेलने जे काही दोन प्लांट सिलेक्ट केले, जे दोन पॅरेंट म्हणून प्रत्येक एक्सपेरिमेंट मध्ये प्रत्येक कॅरेक्टरसाठी 7 वेगवेगळ्या कॅरेक्टरसाठी मेंडेलने 7 वेगवेगळ्या टाईपचे एक्सपेरिमेंट परफॉर्म केले बाय कन्सिडरिंग अ सिंगल कॅरेक्टर ॲट वन टाइम. ठीक आहे. आणि जिथे ज्या एक्सपेरिमेंट मध्ये फक्त एकच कॅरेक्टर सिलेक्ट केले होते, त्याला म्हटलेलं आहे आपण मोनोहायब्रिड क्रॉस. ओके. मग इथे फॉर द नंबर ऑफ जनरेशन द ट्रेट ऑर कॅरेक्टर रिमेन्स सेम. अशा पॅरेंटला किंवा अशा प्लांटला त्यांनी म्हटलेलं आहे प्युअर ब्रीडिंग. ठीक आहे. किंवा ट्रू ब्रीडिंग फॉर दॅट पर्टिक्युलर कॅरेक्टर. कदाचित बाकीचे सर्व कॅरेक्टर चेंज होतीलही, देअर मे बी a variation in any other type of character, but the selected character, बाकीच्या 6चा कन्सिडर नाही करायचं आपल्याला. फर्स्ट केस मध्ये आपण कन्सिडर करणार फक्त हाईट. ओके. रिमेनिंग 6 टाइप ऑफ कॅरेक्टर मे रिमेन कॉन्स्टंट और दे मे गेट चेंज. कदाचित ते कॉन्स्टंट असतील किंवा कदाचित ते चेंज होतील. द सिलेक्टेड कॅरेक्टर मस्ट रिमेन सेम. आणि अशा सिलेक्टेड कॅरेक्टरला, त्या व्हेरायटीला मेंडेलने म्हटलं आहे ट्रू ब्रीडिंग व्हेरायटी. मीन्स फॉर द सिलेक्टेड कॅरेक्टर वी हॅव कॉन्स्टंट appearance of character or trait. For multiple generation साठी हे कॅरेक्टर किंवा ट्रेट कसा राहणार? कॉन्स्टंट राहणार. त्यानंतरच मेंडेलने त्या व्हेरायटीला ऍज अ पॅरेंट म्हणून सिलेक्ट केलेला आहे. सपोज इन इंटरमिजिएट किंवा एखाद्या जनरेशन मध्ये
a different type of character or trait appear. पॅरेंट पासून पहिल्या जनरेशन मध्ये हाईटचं कॅरेक्टर टॉल आहे, सेकंड जनरेशन मध्ये टॉलनेस अपियर होत आहे, बट सडनली इन थर्ड जनरेशन सम ऑफ द मेंबर्स ऑफ प्रोजेनी, त्या प्रोजेनी मध्ये काही मेंबर पैकी हाईट ही डॉर्फ आहे. ओके, सो इट इज नॉट 100% कॉन्स्टंट. हे 100% कॉन्स्टंट नाही, कारण मध्ये एका जनरेशन मध्ये काही इंडिव्हिज्युअल्स मध्ये कॅरेक्टर आणि त्या ट्रेटचं अपिअरन्स चेंज होत आहे, डेव्हिएट होत आहे. ओके, सो या कंडिशनला ट्रू ब्रीडिंग किंवा प्युअर ब्रीडिंग म्हणता येणार नाही. सो धिस लाईन cannot be considered as true breeding variety. ज्या व्हेरायटी पासून सपोज वी हॅव हिअर व्हेरायटी A आणि ह्या व्हेरायटीच्या ह्या वेगवेगळ्या जनरेशन्स आहेत. सुरुवातीच्या केसमध्ये या सर्व जनरेशन मध्ये एकच कॅरेक्टर अपियर होत आहे, एकच ट्रेट अपियर होत आहे. ऑल द मेंबर्स ऑफ प्रोजेनी इन ईच जनरेशन, प्रत्येक जनरेशन मध्ये प्रत्येक प्रोजेनीच्या मेंबर मध्ये प्रत्येक प्लांट मध्ये ते कॅरेक्टर सेम आहे, कॉन्स्टंट आहे, तरच त्याला म्हणणार आपण ट्रू ब्रीडिंग किंवा प्युअर ब्रीडिंग. जर इंटरमिजिएट एखाद्या जनरेशन मध्ये हे कॅरेक्टर हा ट्रेट चेंज होत आहे, आयदर इन कंप्लीट इंडिव्हिज्युअल्स, पूर्ण इंडिव्हिज्युअल मध्ये, कंप्लीट प्रोजेनी मध्ये, किंवा त्यापैकी काही मेंबर्स मध्ये. एका जरी प्लांट मध्ये कॅरेक्टर मध्ये चेंज येत असेल तर त्याला प्युअर ब्रीडिंग किंवा ट्रू ब्रीडिंग म्हणता येणार नाही. द कॅरेक्टर शुड रिमेन 100% कॉन्स्टंट. सो द टू पी प्लांट्स, द टू व्हेरायटीज which were selected by Mendel are true breeding. कशामध्ये ट्रू ब्रीडिंग राहणार किंवा प्युअर ब्रीडिंग राहणार. कळाला याचा मीनिंग? कशाला म्हणायचं ट्रू ब्रीडिंग किंवा प्युअर ब्रीडिंग? इन ईच जनरेशन, प्रत्येक जनरेशन मध्ये अमंग एव्हरी इंडिव्हिज्युअल ऑफ दॅट पर्टिक्युलर प्रोजेनी, त्या जनरेशन मध्ये जी काही प्रोजेनी आहे मग त्यामध्ये कितीही इंडिव्हिज्युअल असेल, या प्रत्येक इंडिव्हिज्युअल मध्ये जे काही सिलेक्ट केलेलं कॅरेक्टर आहे, या सिलेक्ट केलेल्या कॅरेक्टरचा फॉर्म, त्याचा ट्रेट हा सेम असायला पाहिजे, विदाउट अ सिंगल एक्सेप्शन. त्याला एकही एक्सेप्शन असता कामा नये, तरच त्याला म्हणू शकणार आपण ट्रू ब्रीडिंग. And now, as we seen, Mendel considered that, मेंडेलचे जे हायपोथेसिस आपण पाहिले होते, जे त्याने हायपोथेसाइज केलेले 3 फॅक्टर होते, 3 वेगवेगळ्या टर्म किंवा 3 वेगवेगळे बेसिस त्यांनी हायपोथेसाइज केले होते हे एक्सपेरिमेंट परफॉर्म करताना. त्यापैकी एकाचा यूज करायचा आपल्याला टू डिटरमाइन और टू डिफाइन द टर्म होमोझायगस. So according to Mendel, every character, जे प्रत्येक कॅरेक्टर आहे, इट इज कंट्रोल्ड, एक्सप्रेस्ड अँड इनहेरिटेड. प्रत्येक कॅरेक्टर हे एक्सप्रेस करण्यासाठी, कंट्रोल करण्यासाठी आणि इनहेरिट करण्यासाठी मेंडेलनी एक बेसिस सिलेक्ट केलं. त्या बेसिसला मेंडेलनी नाव दिलं होतं फॅक्टर. ओके, काय म्हटलं होतं मेंडेलने त्याला? फॅक्टर. अँड मेंडेल कन्सिडर्ड दॅट द फॅक्टर फॉर एव्हरी कॅरेक्टर इज प्रेझेंट इन पेयर. प्रत्येक कॅरेक्टरसाठी जे फॅक्टर आहेत हे फॅक्टर पेयर मध्ये प्रेझेंट असतात. ओके, सो आउट ऑफ धिस पेयर ऑफ फॅक्टर
या फॅक्टरची जी काही पेयर आहे या पेयर मध्ये वन फॅक्टर इज कंट्रीब्युटेड बाय मेल पॅरेंट अँड सेकंड फॅक्टर इज कंट्रीब्युटेड बाय फिमेल पॅरेंट. पुढच्या जनरेशन मध्ये एखादं कॅरेक्टर एक्सप्रेस होण्यासाठी, ते कॅरेक्टर कंट्रोल रेग्युलेट करण्यासाठी आणि त्यामधून पुढच्या जनरेशन मध्ये इनहेरिट करण्यासाठी, या तिन्ही गोष्टींसाठी, टू एक्सप्रेस, टू कंट्रोल अँड रेग्युलेट अँड टू इनहेरिट, एव्हरी इंडिव्हिज्युअल रिसिव्स अ पेअर ऑफ फॅक्टर. प्रत्येक इंडिव्हिज्युअल ही पेअर ऑफ फॅक्टर रिसिव्ह करणार, ज्यापैकी एक फॅक्टर हा मेल पॅरेंट मधून आलेला असेल तर दुसरा फॅक्टर हा फिमेल पॅरेंट मधून. दॅट इज द पॅटर्नल अँड मॅटर्नल पॅरेंट. ठीक आहे. सो व्हेन द पेअर ऑफ फॅक्टर, या फॅक्टरच्या पेअर मध्ये प्रेझेंट असणारे दोन्हीही फॅक्टर सिमिलर असणार, both the factors are similar, it is considered as homozygous. यासाठी मेंडेलने काय टर्म यूज केली? होमोझायगस ही टर्म यूज केली. ठीक आहे. सो एव्हरी ट्रू ब्रीडिंग किंवा प्युअर ब्रीडिंग जे आहे, इट इज ऑलवेज होमोझायगस. आणि यासाठीच मेंडेलने हे सिलेक्ट केलेलं आहे. यासाठीच मेंडेलने प्रत्येक प्लांटला 7 ते 8 जनरेशन पर्यंत ग्रो केलं होतं. काय? एव्हरी ट्रू ब्रीडिंग व्हेरायटी फॉर अ गिव्हन कॅरेक्टर. एखाद्या कॅरेक्टरसाठी जर ती व्हेरायटी ट्रू ब्रीडिंग आहे तर त्या कॅरेक्टरसाठी रिस्पॉन्सिबल असणारी फॅक्टरच्या पेअर काय असणार? होमोझायगस. दॅट इज सिमिलर. Both the factors are same. Now this one was considered by Mendel. याचे एक्सपेरिमेंट सुरू करण्याआधी मेंडेलने हे सर्व कन्सिडर केलेलं आहे, हायपोथेसाइज केलेलं आहे. हे मेंडेलचे हायपोथेसिस आहेत. काय हायपोथेसिस? दॅट इन अ ट्रू ब्रीडिंग और इन अ प्युअर ब्रीडिंग व्हेरायटी फॉर अ गिव्हन कॅरेक्टर, एखाद्या कॅरेक्टरसाठी जर ती व्हेरायटी ट्रू ब्रीडिंग आहे किंवा ती व्हेरायटी प्युअर ब्रीडिंग आहे, तर अशा केसमध्ये फॉर दॅट पर्टिक्युलर कॅरेक्टर द पेअर ऑफ फॅक्टर, त्या फॅक्टरच्या पेअरमध्ये वी हॅव सिमिलर टाइप ऑफ काय प्रेझेंट असतात? यामध्ये सारख्या टाईपचेच फॅक्टर्स प्रेझेंट असतात. अँड लॅटर ऑन धिस टर्म दॅट इज फॅक्टर, याला एक अजून वेगळं नाव आलेलं आहे. ठीक आहे. द फॅक्टर्स लॅटर ऑन वेअर कॉल्ड ॲज अलील्स. काय म्हटलेलं आहे ना? अलील्स म्हटलेलं आहे. अँड नाउ वी नो देम बाय द नेम ऑफ जीन. यांचा मीनिंग एकच आहे. मेंडेलनी त्याला फॅक्टर म्हटलेलं आहे. आफ्टर मेंडेल त्यासाठी एक नवीन टर्म आली अलील, आणि यालाच आपण आयडेंटिफाय करतो ऍज अ जीन. कन्सिडर्ड, या सर्वांचा मीनिंग एकच आहे. फॅक्टर याला डिटर्मिनंट म्हटलेलं आहे मेंडेलनी, त्यालाच म्हटलं गेलेलं आहे अलील, आणि आज त्यालाच म्हटलं जातो आपण gene. Okay, so when in case of pair of factor, that is pair of allele किंवा pair of gene, both the factor, both the allele किंवा both the genes are similar. जर दोन्हीही सारखेच आहे तर त्याला काय म्हटले जाते? होमोझायगस म्हटले जाते. सिमिलर आहे. And for every true breeding plant, प्रत्येक ट्रू ब्रीडिंग प्लांट साठी, म्हणजे आपण एंटायर प्लांटचे सर्वच्या सर्व कॅरेक्टर कन्सिडर नाही करत. रिमेंबर,
वी आर कन्सिडरिंग ओनली अ सिंगल कॅरेक्टर. आपण एका वेळेस इथे फक्त एकच कॅरेक्टर सिलेक्ट केलेला आहे, एकच कॅरेक्टर आपण कन्सिडर करत आहोत. ओके, सो फॉर अ प्युअर ब्रीडिंग कॅरेक्टर, जर तो पॅरेंट, जर तो प्लांट या सिलेक्ट केलेल्या व्हेरायटीमध्ये प्युअर ब्रीडिंग आहे, सिलेक्टेड कॅरेक्टर साठी, देन इट मस्ट बी होमोझायगस. तो कसा असायला पाहिजे? होमोझायगस असायला पाहिजे. सो ही नवीन टर्म इथे आपल्याला दिलेली आहे, मेंडेल. मग हा जो काही पुढचा पार्ट आपण पाहणार आहोत, या एंटायर पार्ट मध्ये हे दोन महत्वाचे बेसिस आहे, होमोझायगस अँड ट्रू ब्रीडिंग. डिपेंड ऑन द प्रेझेन्स ऑफ फॅक्टर. ह्या दोन्ही टर्म कशावर डिपेंड आहेत? होमोझायगस किंवा ट्रू ब्रीडिंग कशाला म्हणणार? कशावर बेस्ड आहे हे? प्रेझेन्स ऑफ फॅक्टर्स फॉर अ सिलेक्टेड कॅरेक्टर. सिलेक्ट केलेल्या कॅरेक्टर साठी हे कोण्या टाइप मध्ये प्रेझेंट आहे? ओके, जर सिलेक्ट केलेल्या कॅरेक्टर साठी दोन्हीही अली फॅक्टर हे सेम आहे, तर त्याला म्हटलं जाईल होमोझायगस. सो इन मोनोहायब्रिड क्रॉस, या मोनोहायब्रिड क्रॉस मध्ये मेंडेलनी जो काही क्रॉस परफॉर्म केला दोन वेगवेगळ्या पॅरेंट मध्ये, हे दोन्हीही पॅरेंट कसे राहणार? होमोझायगस. बोथ द पॅरेंट्स आर होमोझायगस. दोन्हीही कॉन्ट्रास्टिंग फॉर्म साठी. म्हणजे इथे फॉर एक्झाम्पल मेंडेलनी जो मेल प्लांट सिलेक्ट केलेला आहे फॉर द कॅरेक्टर ऑफ हाईट, हा प्लांट टॉल ट्रेट शो करणार, फिमेल प्लांट शोज इट कॉन्ट्रास्टिंग फॉर्म. दुसऱ्या प्लांट मध्ये, दुसऱ्या व्हेरायटी मध्ये त्याच कॅरेक्टरचा कॉन्ट्रास्टिंग फॉर्म. म्हणजे एकीकडे हाईट टॉल आहे तर दुसरीकडे हाईट डॉर्फ आहे. आणि दोन्हीही पॅरेंट मध्ये हे जे ट्रेट अपीअर होत आहे, द पॅरेंट्स आर होमोझायगस. म्हणजे पहिला पॅरेंट टॉलनेस साठी होमोझायगस आहे, दुसरा पॅरेंट डॉर्फनेस साठी होमोझायगस आहे. दुसरे जर एक्झाम्पल घेतले तर इन वन पॅरेंट द सीड कलर, जे आपण दोन घेतलेले आहे येलो आणि ग्रीन, एका पॅरेंट मध्ये द येलो सीड कलर, त्यासाठी तो होमोझायगस असेल. दुसरा पॅरेंट ग्रीन सीड कलर, यासाठी होमोझायगस असेल. मग अशा साथीच्या साथी ज्या कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरच्या पेअर आहेत, यामध्ये प्रत्येक कॅरेक्टरसाठी अ गिव्हन पॅरेंट इज होमोझायगस. या बेसिक टर्म ज्या आहेत, या बेसिक टर्म क्लिअर झाल्यानंतर हा फंडामेंटल कन्सेप्ट ऑफ ट्रू ब्रीडिंग, प्युअर ब्रीडिंग अँड होमोझायगस, देन द कन्सेप्ट ऑफ प्रेझेन्स ऑफ फॅक्टर, हे दोन बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतरच आपल्याला हा मोनोहायब्रिड क्रॉस कोण्या पद्धतीने परफॉर्म केला गेला हे कळून येईल. तर त्यासाठी आधी ह्या दोन टर्म चांगल्या प्रकारे व्यवस्थित अंडरस्टँड होणे गरजेचे आहे. सो मोनोहायब्रिड क्रॉस कशाला म्हणणार आपण? अ क्रॉस परफॉर्म बिटवीन टू पॅरेंट. आणि हे दोन्ही पॅरेंट कसे आहेत? बोथ द पॅरेंट्स आर होमोझायगस किंवा ट्रू ब्रीडिंग or pure breeding. A cross performed between two parent homozygous for a single pair of contrasting character. ज्या दोन पॅरेंट मध्ये एकच डिफरन्स कन्सिडर केलेला आहे, which differ in a single pair of contrasting character. Okay students, so basically understand these two terms, and now in next part of this monohybrid cross आपल्याला पाहायचा आहे हा पूर्ण एक्सपेरिमेंट जो आहे, हा कंप्लीट एक्सपेरिमेंट कोण्या प्रकारे परफॉर्म केला गेला. त्याआधी या दोन बेसिक टर्म एकदम व्यवस्थित विदाउट एनी टाइप ऑफ कन्फ्युजन, या दोन टर्म मध्ये आणि या फॅक्टर मध्ये कन्फ्युजन होता कामा. Okay friends, so we will see the next part in coming week.